नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात प्रतिभा सराफ यांच्या अनाकलनीय या कथासंग्रहातली कथा शुद्धीकरण. आणि मी श्रद्धा निसर्गोपचार केंद्र खोपोलीच्या आत प्रवेश केला. दारातच सिक्युरिटी गार्डनं विचारलं, तुमच्या बॅगेत खाण्याचे पदार्थ आहेत का? नाही. माझा चेहरा बघून तो पुढे म्हणाला, सॉरी बरं का मॅडम, म्हणजे वाईट वाटून घेऊ नका. काय आहे, संस्थेच्या नियमानुसार मला विचारायला लागते हो. म्हणजे तुमच्यावर अविश्वास दाखवत नाही. तुम्ही नियम वाचूनच आला असाल ना? हो. त्यानंतर त्यांनी नाव, पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी माहिती रजिस्टरवर लिहायला सांगून सही करायची विनंती केली. मी सही केली आणि उबेर टॅक्सीवाल्याचे पैसे देऊन त्याला बाय म्हटलं. तत्परतेनं माझ्या बॅगा उचलून एक मुलगा चालू लागला आणि मी त्याच्या मागोमाग ऑफिसमध्ये गेले. ऑफिसच्या दारातच मोबाईलची रिंग वाजली. बघते तर श्रीहरीचा फोन होता. हां, बोल बेटा. आई, तू पोचलीस का व्यवस्थित? हो, काळजी करू नकोस तू. मी श्रीहरीच्या फोनची वाटच पाहत होते. माझ्या टॅक्सीचं लाईव्ह लोकेशन त्यांनी मला टाकायला सांगितलं होतं, त्यामुळे मी पोहोचल्याचं त्याला कळलंच होतं. ठीक आहे आई, तू तुझ्या रूममध्ये गेल्यावर मला फोन कर, असं सांगून त्यांनी फोन ठेवला. ऑफिसमध्ये गेल्यावर एक भला मोठा फॉर्म त्यांनी भरण्यासाठी दिला. त्यामध्ये स्वतःची सगळी वैयक्तिक माहिती तर भरायची होतीच, परंतु संपूर्ण वैद्यकीय इतिहास लिहायला सांगण्यात आलं होतं. त्यामध्ये बराच वेळ गेला. तशी मी घेत असलेली औषधं मला पाठ होती, त्यामुळे मला पटापटा लिहिता आली. गेल्या वर्ष दीड वर्षापासून नियमित घेत असलेली बीपीची गोळी आणि डिप्रेशनची गोळी. माझा फॉर्म एका फाईलला जोडण्यात आला आणि त्या फाईलवर मला माझा रूम नंबर लिहिला गेला. आता माझी ओळख हा रूम नंबरच असणार होती. मी निरखून पाहिलं, B/3/12. फॉर्ममध्ये मी माझं वजन आणि उंची लिहिलेली बघितली आणि तिकडची क्लार्क मला ओरडली, हे रकाने आम्ही भरतो. सॉरी. ठीक आहे. त्या समोरच्या वजनाच्या काट्यावर उभ्या राहा. साधारण 500 किलो वजन सहज घेऊ शकेल असा भला मोठा 2 फूट बाय 2 फुटाचा चौकोन होता, ज्यावर मी उभे राहिले. त्यावरचा उंच दांडा त्या बाईच्या नजरेच्या टप्प्यात दिसत होता. त्यावर लाल अक्षरांमधलं माझं वजन मला आणि तिला दोघांनाही दिसलं. त्यानंतर त्या बाईने मला एका भिंतीला टेकून उभं राहायला सांगितलं आणि माझ्या डोक्यावर एक पट्टी ओढून तिने माझी उंची लिहिली. उंची भागिले वजन का वजन भागिले उंची असं काहीतरी केलं असावं आणि एक आकडा लिहिला. बॉडी मास इंडेक्स हा शब्द कुठेतरी ऐकल्याचं मला नेमकेपणानं आठवलं. काहीतरी लिहून तो फॉर्म माझ्या हातात दिला आणि मी आश्चर्यचकित झाले. त्यावर लिहिलं होतं, ओव्हरवेट टाईप 1. आत्तापर्यंत मला माझ्या फिगरचं फार कौतुक होतं. मला ओव्हरवेट म्हणणारी ही बहुधा पहिलीच. काय माहिती कसं काय मोजमाप करतात, असं माझ्या मनात येऊन हसूच आलं. मला एका खुर्चीवर बसायला सांगून तिने कोणाला तरी फोन केला आणि म्हणाली, तुम्ही डॉक्टर निकिता यांच्याकडे जा, रूम नंबर 6. मी माझी फाईल घेऊन 6 नंबरच्या रूममध्ये गेले. मान झुकवून डॉक्टरांना आत येऊ का असं विचारलं. त्यांच्या परवानगीनं त्यांनी अंगुली निर्देश केलेल्या खुर्चीवर बसले. त्या बराच वेळ माझी फाईल वाचत होत्या आणि नंतर त्यांनी मला विचारलं, तुम्ही या ज्या गोळ्या घेता त्या कशासाठी हे माहिती आहे? हो, त्यातली एक गोळी हाय ब्लड प्रेशरची आहे आणि दुसरी स्ट्रेसची. साधारण 30च्या तरुण सुंदर डॉक्टरनं हलकंसं स्मितहास्य केलं आणि तिच्या एकरेशीय दंतपाकळ्या चमकल्या. तिचं ते मोहक हास्य मनाला खूप भावलं. अगदी रचनाची आठवण आली. रचना म्हणजे श्रीहरीची गर्लफ्रेंड.
आपण हिला आहोजाहो करण्याची गरज नाही. एकेरीच संबोधायला हरकत नाही असं मनात आलं. फाईलमध्ये काहीतरी लिहित तिने विचारलं, कसला स्ट्रेस आहे तुम्हाला? नाही, तसं सांगता येत नाही, पण मला खूप स्ट्रेस आहे. मला कसला स्ट्रेस आहे हे मला व्यवस्थित माहिती होतं, परंतु एका अनोळखी व्यक्तीला पहिल्याच भेटीत आपण आपली वैयक्तिक माहिती का सांगावी, असं काहीसं माझ्या मनात आलं. माझ्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव डॉक्टरांच्याही लक्षात आले. ती म्हणाली, "नाही, नाही, काही हरकत नाही. तुमच्या बीपी आणि स्ट्रेसच्या गोळ्या चालू ठेवा." मी मान डोलवली. 1 मिनिट काहीच बोलले नाही. मग एका दमात पटकन बोलून गेले, "या दोन्ही गोळ्या इथे राहून बंद होतील?" "हो, नक्कीच. फक्त तुमच्या पूर्ण कोऑपरेशनची गरज आहे." ती माझ्याकडे रोखून बघत पण हसून म्हणाली. याचाही मनाला खूप आनंद झाला. तिला माझ्याकडून नेमक्या कोणत्या सहकार्याची गरज आहे हे मलाही कळलं. मग बराच वेळ ती फाईलवर खूप काही लिहित होती. माझं 3 दिवसाचं डाएट आणि काही ट्रीटमेंट्स. मग माझ्या हातात फाईल देत म्हणाली, "बाहेर काउंटरवर जी मुलगी बसली आहे ना, तिच्याकडनं समजावून घ्या." मी थँक म्हणून बाहेर पडले आणि बाहेरच्या मुलीच्या हातात ती फाईल दिली. तिने शांतपणे अनेक गोष्टी समजावून सांगितल्या आणि एका मुलाला हाक मारून माझं सामान B/3/12 या खोलीपर्यंत घेऊन जायला सांगितलं. त्या मुलानं ते सामान उचललं आणि मी त्याच्या मागोमाग चालायला लागले. साधारण अर्धा किलोमीटरपर्यंत पसरलेला तो परिसर होता. परंतु 25 पावलांवरच माझी खोली होती. दारापुढच्या 2 आंब्याच्या वृक्षांनी माझं स्वागत केलं आणि मग मी एक पायरी चढून खोलीत गेले. प्रशस्त खोलीत एकच बेड होता आणि खोलीच्या कोपऱ्यात व्यवस्थित टॉयलेट बाथरूम होतं. खोलीला मागच्या बाजूला एक प्रशस्त खिडकी होती. तिथून कोणतीतरी रंगीत फुलं स्पष्ट दिसत होती. याला खोली म्हणावं का? एकच रूम असल्यामुळे खोली, नाहीतर ती एखाद्या बंगल्या इतकी सुंदर होती. बघता क्षणी मला खोली आवडली. चला, तर ही एक चांगली सुरुवात आहे, असा विचार माझ्या मनात आला. सामान व्यवस्थित लावून मी बाहेर पडले. उजव्या हाताला एक मोठी चौकोनी बाग होती. चारही बाजूला वेगवेगळ्या फुलांची झाडं लावली होती आणि मध्यभागी निलगिरी, कडुलिंब, नारळ, शेवगा, पिंपळ, वड इत्यादी मोठे वृक्ष होते. या बागेत लाल रंगाचे सुंदर बाग होते. झाडांभोवती मोठे पार बांधले होते. बागेतली स्वच्छता वाखाणण्याजोगी होती. मी गळ्याला स्विंग पर्स अडकवली आणि मस्तपैकी बागेत जाऊन बसले. अपेक्षेप्रमाणे मुक्ताचा फोन आलाच. "आई, अगं कशी आहेस? आवडलं का ठिकाण?" "अगं खूप सुंदर ठिकाण आहे. अगदी ना महाबळेश्वर किंवा माथेरानला आल्यासारखं वाटतंय." "चला, हे ठीकच आहे, पण तू एकटी गेली आहेस ना, त्यामुळे जरा काळजी वाटतेय." "अगं आता काय लहान आहे का गं मी काळजी करायला?" "तसं नाही गं. हे बघ, एकटं वाटलं ना तर परत घरी जा." "अगं हो, नक्की. तू नको काळजी करू. स्वरा कशी आहे? संध्याकाळी व्हिडिओ कॉल करते तुम्हाला." "अगं स्वराला कालच नवीन खेळणं आणलंय, त्यामुळे ती त्याच्यामध्ये रमली आहे. हां, आपण निवांत बोलू. मीही आता गडबडीत आहे." असं म्हणून मुक्ताने फोन बंद केला. मी मन रमवण्यासाठी कोणता नवीन पट उलगडावा असं मनात येऊन गेलं. तुम्ही आजच इथे आलाय का?" गोल गरगरीत चेहऱ्याची आणि कमी उंचीची एक महिला माझ्या बाजूला येऊन बसत म्हणाली. ती स्वतःहूनच आली हे बरं झालं. नाहीतर मला स्वतःहून कोणाशी ओळख काढायला आणि बोलायला फारसं जमलं नसतं. "हो." "हां, मगाशी मी तुम्हाला टॅक्सीतनं उतरताना पाहिलं ना, तेव्हाच लक्षात आलं कुणीतरी आलंय म्हणून." "किती दिवस झाले तुम्हाला येऊन?" मी विचारलं. "8 दिवस." "कसं वाटतंय?" "खूप छान. घराबाहेर पडलं की बाईला बरंच वाटतं." मी मनोमन त्याला दुजोरा दिला. "कुठून आलात? कशासाठी आलात?" वगैरे बोलून झाल्यावर बाई वेगळंच काही बोलायला लागली. मीही खूप उत्सुकतेनं ऐकू लागले. "सुनेला मी 1 दिवस घरात नको असते.
आता खूप खुश असेल ती. हां. तिच्या अचानक कानी पडलेल्या या वाक्यावर मी काय बोलावं ते न सुचून फक्त हुंकार दिला. ती मात्र तिच्या विचारात गढून गेली होती आणि खूप काही बोलतच राहिली. खूप छोटं घर आहे ना आमचं. त्यामुळे मी घरात असली की तिची प्रायव्हसी कमी होते. माझा मुलगा घरी येतो तेव्हा संध्याकाळचे 7 वाजून गेलेले असतात. एवढ्या उशिरा कुठे जाणार मी? फार तर फार दारात बसते. मग कुणीतरी सुचवलं या ठिकाणाबद्दल. मग मी स्वतःहूनच मुलाला विचारलं आणि त्याने आनंदाने मला इथे आणून सोडलं. चला, आता त्यांना पूर्ण प्रायव्हसी, कमीत कमी 10 दिवस तरी. खूप चांगला विचार केला हां तुम्ही. हां. असा हुंकार देत ती शांत झाली. कुणाला तरी माझ्याशी बोलून बरं वाटलं, ही गोष्टसुद्धा मनाला समाधान देऊन गेली. मग ती मला म्हणाली, "चला की जेवायला जाऊया." अहो सकाळचे 11 वाजलेत. इतक्यात? हो. इथे 10:30 ते 11:30 पर्यंत जेवण असतं. अरे बापरे! सकाळपासून मीही काही खाल्लेलं नाहीये. चला जाऊया. असं रिकाम्या हाती नाही जाता येत तिथे. म्हणजे? काहीच न समजून मी आश्चर्यानं विचारलं, "अहो फाईल लागते सोबत." आपल्या हातातली फाईल दाखवत ती हसत-हसत म्हणाली, "आणि हां, माझं नाव राधिका बरं का." अशी तिने पुस्ती जोडली. "माझं नाव संध्या. मी आत्ता फाईल घेऊन येते. तुम्ही इथेच थांबा." असं म्हणत मी B/3/12 कडे चालायला लागले. दार उघडून फाईल हातात घेतली, तर राधिकाबाई तिथेच उभ्या होत्या. याचंही बरं वाटलं. मग आम्ही दोघी जेवणासाठी तृप्ती भवनाकडे निघालो. तिथल्या काउंटरवर असलेल्या बाईने हसून स्वागत केलं आणि फाईल हातात घेत एक टोकन दिलं. माझ्या टोकनचा रंग पिवळा होता, तर राधिकाबाईंच्या टोकनचा रंग हिरवा होता. मला खूप गंमत वाटली. आम्ही जेव्हा आपापली टोकणं एका खिडकीशी दिली, तेव्हा त्या बाईंनी आम्हाला दोघींना वेगवेगळं जेवण दिलं. म्हणजे माझ्या ताटामध्ये भाकरी, भाजी, सूप, चटणी असा आहार होता. तर राधिकाबाईंच्या ताटामध्ये फक्त गाजर, काकडी, टोमॅटो, बीट असे लहान आकारात कापलेले कच्चे पदार्थ होते. बाजूला चिमूटभर कसली तरी पावडर होती. बहुधा मिरे किंवा जिऱ्याची पावडर असावी. मी त्यांच्या ताटाकडे बघितलं तेव्हा त्या म्हणाल्या, "तिसऱ्या दिवसापासनं तुम्हालाही हेच जेवण मिळेल. शरीर शुद्धीकरण." मी मनापासनं हसले. दोघींची जेवणं झाल्यावर मी माझ्या खोलीत परतले आणि विचार करायला लागले, की राधिकाबाईंसारखीच माझी अवस्था होईल का? मीही माझ्या सुनेला नकोशी होईन का? म्हणजे आता श्रीहरी किती काळजी करतो माझी. रचना तर वयाच्या मानानं खूप समजूतदार वाटते, पण तरीही एका वेगळ्याच काळजीने मला ग्रासलं. मी माझ्या दोन्ही गोळ्या घेतल्या आणि झोपायचा प्रयत्न केला. मला झोप लागली असेल नसेल, तेव्हा एक मोठी घंटा ऐकू आली आणि लक्षात आलं, की ही घंटा आपल्या योग क्लासची असते. त्यामुळे सगळ्यांना अनिवार्यपणे तिथे जावंच लागतं. मी उठले आणि योग क्लासकडे जाण्यासाठी निघाले. विवेकानंद भवन योग क्लास असं नाव जिथे लिहिलेलं होतं, तिथे मी आत गेले. आत कोपऱ्यात अनेक मॅट गुंडाळून ठेवल्या होत्या. त्यापैकी काही माणसं त्या घेऊन त्यावर बसलेली होती. त्याचप्रमाणे मीही एक मॅट अंथरलं, त्याच्यावर शांतपणे बसले. इकडे-तिकडे नजर फिरवली तर राधिकाबाई काही दिसल्या नाहीत. इतक्यात योग शिक्षक आत आले आणि त्यांनी हात जोडून प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर सगळेजण प्रार्थना म्हणायला लागले. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. मन प्रसन्न करणारा नाद वातावरणात घुमू लागला. मीही त्यांच्या सुरात सूर मिसळवला. त्यानंतर त्यांनी मांडी घालून बसायला सांगितलं. हाताच्या काही हालचाली घेतल्या. मग पाय पसरून पायाच्या काही हालचाली घेतल्या. अनुलोम-विलोम प्राणायाम घेतला. या प्राणायामानं शरीरातल्या 72,000 नाड्यांचं शुद्धीकरण होतं, असं त्यांनी सांगितलं.
ध्यानात नवीन भर पडत होती. त्यानंतर त्यांनी ओम योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपारोक्त प्रवरम मुनीनाम पतंजली प्रांजली रानतोस्मी हा मंत्र सगळ्यांच्या सोबतीनं म्हटला आणि त्यांनी त्या श्लोकाचा संपूर्ण अर्थ समजावून सांगितला. ही गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडली. क्लास संपला असं जाहीर केलं. सगळ्यांनी आपापल्या मॅट गुंडाळल्या आणि कोपऱ्यात नेऊन ठेवल्या. त्याप्रमाणे मीही तेच केलं. त्यानंतर सगळेजण काढा पिण्यासाठी गेले, तेव्हा तिथे माझ्या आधीच राधिकाबाई येऊन बसल्या होत्या. मी त्यांना विचारलं, तुम्ही क्लासला का नाही आला? तर त्या म्हणाल्या, जरा डोळा लागला होता. त्यानंतर आम्ही दोघेही महिला ट्रीटमेंट वॉर्डमध्ये गेलो. एक बाई कुकरला नळी लावून समोरच्या बाईच्या पाठीवर वाफ देत होती. काही बायका तिथे रांगेत बसल्या होत्या. मलाही त्यांनी त्या रांगेत बसायला सांगितलं. मग दुसऱ्या बाईला त्यांनी गुडघ्यावर वाफ दिली, तर तिसऱ्या बाईला पोटावर वाफ दिली. माझा नंबर आला. त्या बाईंनी माझी फाईल पाहिली आणि माझ्या पाठीवर वाफ दिली. त्या वाफेने मला खूप छान वाटलं. माझ्या आधीच्या बायकांना त्यांनी मानेवर, पोटावर, गुडघ्यांवर पट्ट्या गुंडाळल्या होत्या. मी विचारलं, हे काय आहे? तर त्यांनी सांगितलं, याला लपेट म्हणतात. तुम्हाला डॉक्टरांनी लिहून दिलेलं नाही, कारण तुम्हाला गरज नाही. मी बाहेर आले. कट्ट्यावर शांतपणे बसले. समोर भिंतीवर कोणती तरी वेल चढवलेली होती. त्याच्यावर फुलपाखरू भिरभिरत होतं. ते दृश्य मनमोहक होतं. मी कितीतरी वेळ तिथे रेंगाळले. त्यानंतर माझ्या खोलीकडे जायला निघाले तर मला अनेक बायका शूज घालून भराभरा चालताना दिसल्या. मी त्यातल्या एकीला विचारलं तर ती म्हणाली, आम्ही इथे चालण्याचा व्यायाम करतोय. मीही त्यांच्या मागे चालायला सुरुवात केली. एक तरुण मुलगी माझ्या सोबत चालत होती. मी तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. तिला विचारलं, मी तिला म्हटलं, कशासाठी आली आहेस ग इथे? तर म्हणाली, मला माझं वजन खूप वाढल्यासारखं वाटतंय म्हणून आली आहे. नवरा सतत पोटावरनं हात फिरवतो आणि म्हणतो 4 टायर्स. मग मीच विचार केला की आपण थोडं वजन कमी करूया म्हणून. पण इथे आले तर मुलगा सारखा फोन करतो. म्हणतो, आई तू जशी आहेस तशीच मला आवडतेस, ये परत. पण मी 5 किलो वजन कमी झाल्याशिवाय इथनं जाणार नाही असं ठरवूनच आली आहे. शिवाय मी घरात नाही याचा नवऱ्याला आनंदच होत असणार. ती खूप काही बोलत होती. एका दृष्टीने मला खूप बरं वाटलं की तिने मला माझ्याविषयी काही विचारलं नाही. 2 फेऱ्या मारल्यावर मी दमले आणि तिला म्हटलं की आता मी थोडी विश्रांती घेते, तू हवं तर पुढे जा. ती भराभर चालत निघून गेली. मी गाड्या पार्किंगच्या बाहेर असलेल्या कट्ट्यावर टेकले इतक्यात मुक्ताचा फोन आला. व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल होता. मग मी तिला खूप आनंदानं इथली निसर्गरम्य बाग दाखवली. थोडा वेळ स्वराशी गप्पा मारल्या. मुक्ता म्हणाली, आई आता आलीच आहेस तर छान राहा, एकदम टकाटक होऊन ये. सगळ्यांनी म्हटलं पाहिजे मुक्ताची बहीण आहे म्हणून. मी मनापासून हसले. फोन खाली ठेवून मी फेरी मारायला सुरुवात केली. बागेच्या कोपऱ्यात एक बोर्ड लावला होता आणि त्यावर लिहिलं होतं, डॉक्टर सुधाकर मल्होत्रा यांचं हायड्रोथेरपीवर भाषण. मी मोबाईलमध्ये पाहिलं तर भाषणाची वेळ झालीच होती. बोर्डवर लिहिल्याप्रमाणे मी अब्दुल कलाम भवनला पोचले. तिथे गेले तर डॉक्टरांचं भाषण आधीच सुरू झालं होतं. ते हिंदीत बोलत होते. मी एका भिंतीला टेकून बसले. काही माणसं खुर्च्यांवर बसली होती तर काही माझ्यासारखे खाली बसले होते. डॉक्टर पाण्याचं महत्त्व समजावून सांगत होते. किती पाणी प्यावं, कधी प्यावं, पाणी कितपत गरम असावं, शॉवर खालची आंघोळ, टबमधली आंघोळ वगैरे अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. आपण या संस्थेमध्ये कशा प्रकारे पाण्याचा उपयोग औषध म्हणून करतो. शेवटी काय तर आतून बाहेरून शरीर शुद्धी करण्यासाठी पाण्याचा कसा उपयोग होतो. मला त्यांच्या भाषणातले सगळे मुद्दे पटले. त्यानंतर संध्याकाळी 6 ते 7 ही भोजनाची वेळ असल्यामुळे मला तृप्ती भवनात जावं लागलं. संध्याकाळी विवेकानंद भवनमध्ये सायं प्रार्थना होती.
मी 15 मिनिटांसाठी बसले आणि त्यानंतर एक तरुण, उंच, रुबाबदार योग थेरपिस्टनं त्राटक हा प्रकार घेतला. 4-5 स्टूल ठेवले होते आणि प्रत्येक स्टूलावर मेणबत्ती पेटवून ठेवली होती. आणि हॉलमध्ये पूर्ण अंधार करून आम्हाला त्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे एकटक पाहायला सांगून धीर गंभीर आवाजात ते काही सूचना देत होते. तोंडानं शिवोहमचा उच्चार चालू होता. ब्रह्मानंदी टाळी लागली होती त्याची जणू. अचानक माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. बहुधा सर्वांच्या डोळ्यातनं पाणी येत असावं तेव्हा सर म्हणाले, "चला, तुमच्या डोळ्यांचं आता छान शुद्धीकरण झालेलं आहे. तुम्हा सगळ्यांना आता शांत झोप लागणार आहे." मी माझ्या खोलीत परतले आणि अक्षरशः 5 मिनिटांच्या आत मला शांत झोप लागली. इथे आल्यापासूनचा पहिला दिवस अशा तऱ्हेनं पार पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी परत घंटानादानंच मला जाग आली. मला सांगण्यात आलं होतं की घंटानादानंतर प्रत्येकानं उठायचं आणि 15 मिनिटांच्या आत परत योग करण्यासाठी जायचं. त्यामुळे मी पटापट तयार झाले आणि योग क्लासकडे गेले. इथे एक प्रसन्न चेहऱ्याची काटकोळी मुलगी पद्मासनात बसली होती आणि तिने ज्ञानमुद्रा घेतलेली होती. समोर बसलेले सगळेच तिच्यासारखे मॅटवर मांडी घालून बसले होते. मीही तिथे जाऊन बसले आणि मग तिने 3 वेळा ओंकारचा उच्चार कसा करायचा हे शिकवलं. आमच्याकडनं ते करवून घेतलं. त्यानंतर काही झोपून, उठून, बसून, उभं राहून मागे पुढे, उजवीकडे डावीकडे वळून सर्व प्रकारची आसनं घेतली. त्यानंतर परत ओमचा उच्चार करत क्लास संपवला. आम्ही सर्व काढा प्यायला गेलो. तिथे समोरच काही वयस्कर महिला बसल्या होत्या. कितीही दुर्लक्ष केलं तरी शब्दनशब्द कानावर पडत होता. प्रत्येकाचे कोणते तरी शारीरिक अवयव दुखत असल्याचं त्यांच्या बोलण्यातनं कळत होतं, तरी त्यांना त्यापेक्षा कितीतरी अधिक पट मानसिक त्रास आहे हे त्यांच्या आपापसातल्या संभाषणावरनं जाणवलं. माझा काढा पिऊन झाला आणि मी ट्रीटमेंट वॉर्डकडे गेले. एका चौकोनी ब्लॉकमध्ये साधारण 20 मसाज रूम होत्या. त्यापैकी एका रूममध्ये मला जाण्यासाठी सांगितलं. मध्यम वयाच्या आणि अतिशय चांगली फिगर असलेल्या एका हसमुख बाईनी माझं स्वागत केलं. काळी सावळी असली तरी तिने व्यवस्थित पिन लावून साडी नेसलेली होती, त्यामुळे आकर्षक दिसत होती. रूममध्ये एक उंच टेबल होता, ज्याच्यावर चढण्यासाठी लाकडाच्या 2 छोट्या पायऱ्या ठेवलेल्या होत्या. समोरची खिडकी पारदर्शक काचेची होती आणि बाहेर रंगीबेरंगी टवटवीत फुलं उमललेली होती. कोपऱ्यातल्या सगळ्या झाडांची पानं सुद्धा रंगीत होती आणि ही खिडकी कोणालाही दिसू नये अशी खूप उंच भिंत पलीकडे होती. कोणती तरी वेल चढवलेली होती, जी संपूर्ण भिंती हिरवी असल्याचा भास देत होती. मी शांतपणे त्या बेडवर पहुडले. त्या बाईचा मसाज मी पूर्वी कधी घेतलेल्या मसाजपेक्षा खूप वेगळा होता, आनंददायी होता. मी हळूहळू रिलॅक्स होत गेले. माझे डोळे आपोआप मिटले गेले. एका क्षणी तिने मला हलके हलके हातानं थोपटलं. त्याचा वेगळाच आवाज झाला आणि माझी तंद्री भंगली. ती म्हणाली, "ताई उठा, झाला मसाज." मी असा हुंकार दिला तर तिने विचारलं, "ताई तुम्ही किती दिवस आहात?" मी म्हटलं, "माहिती नाही." ती हसत म्हणाली, "बरोबर 7व्या दिवशी आपल्या त्वचेवर लावलेलं तेल हे हाडांपर्यंत पोचतं. त्यामुळे कमीत कमी 7 दिवस तरी तुम्ही राहायला हवं." तिचं हळूवार सांगणं मनाला पटलं. मी म्हटलं, "हो नक्की. मग आत्ता तू लावलेलं तेल?" माझा प्रश्न अर्धवट तोडत ती म्हणाली, "त्याने काय फक्त त्वचेचं वरवरचं शुद्धीकरण झालं." मी धन्यवाद म्हणून तिचा निरोप घेतला. मग मी हायड्रोथेरपी या दालनात गेले. माझी फाईल पाहून तिथल्या बाईनं मला एनिमा घेण्यासाठी पाठवलं. आत्तापर्यंत आयुष्यात मी कधीच एनिमा घेतला नव्हता. मनात खूप भीती वाटत होती. पण त्या एनिमा रूममधल्या बाईने मला खूप कम्फर्टेबल केलं. एनिमा द्यायला सुरुवात केली. त्या एनिमामध्ये कडुलिंब घालून उकळलेलं गरम पाणी असतं हे सांगितलं. थोडं एरंडेल तेलही टाकलंय
हेही सांगितलं आणि बोलता बोलता म्हणाली की बाई, एनिमा घ्यायला हवा कधीमधी. त्यांनी आतड्यांचं शुद्धीकरण होतं. मोहनला कॉन्स्टिपेशनचा खूप त्रास आहे. त्याला हे सांगायला पाहिजे, असं मनात आलं. त्यानंतर मला त्यांनी समोरच्या पायऱ्या चढून टेरेसवर जायला सांगितलं. मी वर गेले तर बायका मस्तपैकी झोपल्या होत्या. त्यांच्या पोटावर मातीचा थर दिला होता. मी गेल्यावर मलाही माझी चादर टाकून तिथल्या बाईनी झोपायला सांगितलं. माझ्या पोटावर मातीचा थर दिला. माती पोटाला गार वाटली. थोड्या वेळात पोट आक्रसल्यासारखं वाटतं. बाळंतपणानंतर पोटावर साडी बांधल्यावर वाटतं तसं. बायका आपापसात गप्पा मारत होत्या. एका बाईच्या प्रश्नाला उत्तर म्हणून त्या मातीलेप लावणाऱ्या बाईंनी सांगितलं की मातीचा थर दिल्यानं पोटातली ॲसिडिटी कमी होते, पोटाचा घेर कमी होतो, आतड्याला आतून चिकटलेला मळही मोकळा होतो आणि पोटाचं शुद्धीकरण होतं. मी डोळे मिटून सगळं ऐकत होते. मनात अनेक विचार चालू होते. सकाळपासनं सगळे शुद्धीकरणाचेच प्रकार चालू आहेत. पोटावरची माती एका ओल्या फडक्यानं पुसून मला खाली जायला सांगितलं. खाली एक स्टीम रूम होती. तिथे अनेक बायका डोक्यावर ओला नॅपकिन घेऊन मस्तपैकी बसल्या होत्या. इतक्या बायकांना एकत्रितपणे असं उघडं बघताना कसंसंच वाटलं. आमच्या सोसायटीच्या जिमखान्यामागे स्टीम रूम आहे. पण जेव्हा केव्हा मी तिथे गेले तेव्हा मी एकटीच होते. इथे तर अर्धा डझन बायका उघड्या बसलेल्या होत्या. किती बेढप दिसत होत्या बायका. मग स्वतःच्या शरीरावरनं नजर फिरवली. त्या क्षणी उगाचच स्वतःच्या शरीराचा अभिमान वाटला. या वयातही आपण किती छान फिगर टिकवून ठेवली आहे. पण याचंही कौतुक मोहनला का नसावं? असा विचार मनात येताच गरम झालेली कपाळावरची शीर तडतडली. त्यानंतर घेतलेल्या थंड पाण्याच्या शॉवरनं डोक्याला ताप देणाऱ्या सगळ्याच विचारांना तात्पुरता थंडावा मिळाला. मी माझ्या खोलीत परतले. दारातच एक बाई झाडाची पानं झाडत होती. मी येताच मला म्हणाली, ताई, रूम साफ करून देऊ का? हो म्हणत मी दारापुढच्या पारावर मांडी घालून बसले. बाईची साफसफाई झाल्यावर फिनाईलचा खूप छान वास खोलीभर दरवळला. मी म्हटलं, खूप छान वास आहे या फिनाईलचा. तर ती म्हणाली, आम्ही फिनाईल इथंच तयार करतो. याच्यात सगळं या बागेतलं वापरतो. म्हणजे औषधी आणि सुगंधी पानं, फुलं. दिवसभर पेशंटला छान वाटलं पाहिजे ना. रूमचं शुद्धीकरण आवश्यकच आहे. मी हसून तिला धन्यवाद म्हटलं आणि आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले. बाथरूमला सुद्धा तसा छान वास येत होता. खूप वेळ त्या गरम पाण्यानं मनसोक्त आंघोळ केली आणि दार उघडून मनात म्हटलं, थोडंसं पारावर बसावं. तर माझ्याच दारातल्या पारावर एक अर्ध्या वयाची बाई बसली होती. उभट चेहरा, मोठं नाक, ओठाला हलकीशी लिपस्टिक, चेहऱ्यावर उदास भाव. अंगात ढगाळ शर्ट पॅन्ट असा वेश होता. पायात भारी क्वालिटीचं स्लीपर घातलं होतं. मला बघताच म्हणाली, मी बसू ना इथे? मी म्हटलं, हो बसा की, उलट मीच येते तुमच्याशी गप्पा करायला. आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. तिचं नाव मानसी दामले. सुरुवातीला नवरा मुलगा याविषयी गप्पा करता करता मध्येच तिचा आवाज चिरका झाला. तिच्या 2 मुलांपैकी एक मुलगा हा अर्धवट बुद्धीचा जन्मलेला होता. त्यामुळे त्याच्या जन्मापासूनच तिला घरच्यांकडनं, नातेवाईकांकडनं, शेजाऱ्यापाजाऱ्यांकडनं, शाळेतल्या शिक्षकांकडनं वगैरे खूप वेगवेगळ्या प्रकारचे अपमान सहन करायला लागले होते. तिचा एक मुलगा बुद्धिमान असल्यामुळे तो मुलगाही ह्या मुलाचा तिरस्कार करायचा. त्यामुळे दोघांना एकत्र वाढवताना तिचे मानसिक हाल झाले होते. त्याविषयी ती भरभरून बोलली. तिचा सर्वात राग होता तो तिच्या नवऱ्यावर, ज्यांनी तिच्याशी याविषयी कधीही मन मोकळा संवाद साधला नाही. उलटपक्षी तिच्यामुळेच मुलगा असा असल्याचं तिच्यावर सदैव त्याने आरोप केले. मी ऐकत होते. जणू काही कोणाशी तरी बोलण्यासाठी तिथे ती थांबली होती. पुढे म्हणाली, मी इथे येऊन 13 दिवस झालेत. मला कोणाशी इतकं भरभरून बोलावंसं वाटलं नाही, पण तुम्हाला पाहिलं आणि मी म्हटलं, ठीक आहे की, तुम्हाला बोलून मोकळं वाटलं तर
त्या डोळे पुसत म्हणाल्या, "होय हो." या बाईलाही माझ्या आयुष्याबद्दल काही देणं घेणं नव्हतं आणि मला तरी कुठे माझी वैयक्तिक माहिती कोणाला सांगायची होती म्हणा. इतक्यात मला मोबाईलवर श्रीहरी कॉलिंग दिसलं. मी मोबाईल घेऊन खोलीत आले. "आई, कसं वाटतंय?" "छान वाटतंय." "चल, तुला छान वाटतंय ना, याचा मला आनंद आहे बघ. तुला जोपर्यंत छान वाटतंय तोपर्यंत तिथे राहा." "हो." "बाबांचा फोन आला होता का?" मी थोडंसं अडखळत हो, नाही, होय असं काहीतरी बडबडले. त्यावर श्रीहरीने विचारलं, "काय झालं गं? बाबांशी भांडून तर तिथे गेली नाही ना?" "नाही रे, म्हणजे फोन आज आला नाही. काल रात्री आला होता. मला एवढंच म्हणायचंय." "ठीक आहे, काळजी घे." असं म्हणत त्यांनी फोनवरचं बोलणं संपवलं. घरातून निघाल्यापासून 2 दिवसात मोहनचा फोन नव्हता. मी कुठे जातीये हे मुलांना सांगितलं होतं, पण मुद्दामच मोहनला सांगितलेलं नव्हतं. जायच्या आदल्या दिवशी मी त्याला म्हटलं, की मी काही दिवस निसर्गोपचार केंद्रात जातीये, तर तो बरं म्हणाला. का, कशाला, कुठलाही प्रश्न त्याने विचारला नाही. त्यावर मी त्याला म्हटलं, की कदाचित मी तिथे कायमची राहीन. त्यावरही तो बरं इतकंच म्हणाला. तेव्हा माझा पारा एवढा चढला होता, पण नशीब माझ्या तोंडून एकही अपशब्द निघाला नाही. आता वाटतंय, की तो कोणत्या मनस्थितीत असेल? त्याच्या मनात काय चाललं असेल? माझ्या मनात काय चाललंय याची त्याला कल्पना असेल का? रात्री मध्यरात्री मी झोपेत चुकून काही बडबडली असीन का? इतक्या वर्षातल्या सहवासात त्याच्या लक्षात आलं असेल का, की मला त्याच्यापासून वेगळं व्हावं असं वाटतंय? असं काहीसं माझ्या मनात आलं. मी परत माझी पर्स उचलली, बाहेर पडले, तर मानसी दामले तिथेच पारावर बसली होती. कुठेतरी समोरच्या झाडाकडे अधांतरी पाहत होती. मला तिची खूप दया आली. मी तिला म्हटलं, "चला जेवायला जाऊया." ती खूप प्रयासानं जागेवरनं उठली आणि हळूहळू चालत तृप्ती भवनाकडे आली. तिचं जेवणाकडे अजिबात लक्ष नव्हतं हे माझ्या लक्षात आलं. तरीसुद्धा तिला हलकं-फुलकं काहीतरी सांगत मी तिचा ताण कमी करायचा प्रयत्न केला, पण ती शेवटपर्यंत तणावग्रस्तच होती. मी तिच्यासोबत तिच्या खोलीपर्यंत गेले आणि तिला विचारलं, की "मी तुमच्यासोबत थांबू का?" ती म्हणाली, "नको, मी ठीक आहे." मग मी माझ्या खोलीत परतले. सकाळी झालेल्या शारीरिक शुद्धीकरणानंतरही बाहेरच्या तणावानं मन कलुषित झालंच. मी डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न केला, पण निद्रादेवी प्रसन्न झालीच नाही. मग मी उगाचच दारात आले. इतक्यात शेजारच्या बाईंनी दार उघडलं. मी विचारलं, "झोपला नाही?" तर म्हणाली, "झोपच आली नाही." आणि आम्ही आपापल्या दारात उभं राहून गप्पा मारायला लागलो. तिने मला विचारलं, की "तुमच्या घरात कोण असतं?" मी म्हटलं, "मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा, पण सध्या तो नोकरीसाठी बंगलोरला गेलाय. मुलाचं वय 29 वर्ष." "एकच मुलगा आहे का?" "नाही, नाही, एक मुलगी आहे 32 वर्षाची. तिचं लग्न झालंय 4 वर्षांपूर्वी. तिला एक 3 वर्षाची मुलगी आहे." "हो का? कुठे असते ती?" "ती अमेरिकेत." "अरे वाह!" मग मीही तिला विचारलं, "आणि तुमच्या घरात?" "मी एकटीच." "होय का?" इतकंच म्हटलं मी. पुढे काही मला विचारायची हिंमत झाली नाही, पण तीच पुढे म्हणाली, "मला एक मुलगा आहे, त्याचं लग्न झालंय आणि तो शहरात राहतो कारण त्याची नोकरी तिकडे आहे. त्याची बायको नोकरी करते." मग थोडा वेळ गेला असेल, मी सहज विचारलं, "आणि मिस्टर?" ती म्हणाली, "मुलगा 1.5 वर्षाचा होता तेव्हापासून मिस्टर कुठे गेले तेच कळलं नाही. कुणी काय सांगतं, कुणी काय सांगतं." "म्हणजे?" "म्हणजे असं की ते शहरात नोकरीला होते. गावातून अपडाऊन करायचे. त्यांना जायला यायला 2 तास लागायचे. एक दिवशी ते गेले, ते परतलेच नाहीत." "बापरे! मग?" "मग काय? तेव्हापासून मी एकटीच राहते." "तुम्हाला त्यानंतर कोणीच त्यांच्याविषयी काही सांगितलं नाही का?" "हां, तसं कानावर काही बाई पडत होतं. एका माणसाने सांगितलं, की एका बाईने भूल देऊन त्यांना पळवून नेलंय." "काय सांगताय?" "हो. अहो, आमच्या गावात खूप लोक असं भूल देऊन काहीही करतात." "तुमचा विश्वास आहे?" "खूप आहे." "मग कोणाला कधी दिसले नाहीत का?"
नाही ना. मी निघता निघता सहज त्या बाईच्या डोळ्यात बघितलं. ती काहीही सांगत असली तरी माझ्या एक लक्षात आलं, की तिचा नवरा तिला सोडून गेलाय आणि त्यांनी दुसऱ्या बाईबरोबर संसार थाटलाय. तरीही तिला विचारलं, "जर आता ते परत आले तर तुम्ही घरात घ्याल?" ती म्हणाली, "त्याच्याच नावाचं डोरलं बांधलंय. परत आला तर घेणारच." मी तिच्या गळ्यातल्या काळ्या मण्यांमध्ये चमकणाऱ्या सोन्याच्या टप्पोऱ्या वाट्या आणि मण्यांकडे बघितलं. तिला म्हणाले, "काळजी घ्या हं. मला कोणाचा तरी फोन येतोय. मी आज जाते." असं म्हणत मी तिथनं सटकले. समोरची खिडकी उघडली आणि हवेचा एक मंद झोत खोलीत शिरला. मन प्रसन्न झालं. पश्चिमेकडे उघडणारी खिडकी होती आणि सूर्य अस्ताकडे चाललेला होता. त्यामुळे सूर्याची किरणं तोंडावर पडत होती, म्हणून मी थोडं भिंतीच्या बाजूला सरकले. अचानक कोणाचा तरी आवाज आला म्हणून सहज वाकून बघितलं तर चक्क तिथे एक तरुण मुलगी बसली होती, एका झाडाच्या पारावर. मनात असो नसो तिचं बोलणं कानावर पडत होतं. "तुला मी शेवटचं विचारतेय, तू माझ्याशी लग्न करणार आहेस का नाही? हे बघ, हे तुझं नेहमीचंच झालंय. पण आईच्या माघारी बाबांनी मला वाढवलंय. मी कोणाशी लग्न करतेय याविषयी त्यांना खरंच देणं घेणं नाहीये. पण मी आता लग्न करावं असं त्यांना वाटतंय आणि त्याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. तुला माहिती आहे ना, या महिन्यात मी 28 वर्षांची झाली आहे. माझं वय वाढतंय. मी नाही थांबू शकत अजून. हे बघ, आता हे सगळं तुझ्याकडून ऐकून ऐकून मला कंटाळा आलाय. कुठेतरी हे थांबायला हवंय. तू तुझा निर्णय सांग. नाहीतर इथे एक मोठी विहीर आहे, तिथे जाऊन मी जीव देते." असं म्हणून ती मुलगी उठून तरातरा चालायला लागली. तिकडनं तो मुलगा काय बोलतोय हे मला ऐकू येत नव्हतं. पण मुलीचं सगळं बोलणं ऐकल्यामुळे मला खरंच काळजी वाटली. काल आम्ही राऊंड मारायला गेलो होतो, तेव्हा खरोखर मला एक मोठी विहीर कोपऱ्यात दिसली होती. काय करावं कळेना. मी तिला तिच्या संभाषणाविषयी टोकलं तर तिला कळेल, की मी तिचं बोलणं ऐकलंय. तिला कदाचित ती गोष्ट ऑकवर्ड होईल. पण या क्षणी तिला रोखलं नाही तर एका तरुण पोरीचा जीव जाईल. काय करावं? काय करावं? मी तडक उठले आणि तिच्या मागे पळत जाऊन फक्त तिला हाक मारली. "अगं ए मुली!" ती थांबली. मला दम लागला होता तरी तिला म्हटलं, "अगं, मला तुझी मदत हवी आहे." मला तिचं मन त्या क्षणी तिने विचार केलेल्या कामापासून वळवायचं होतं इतकंच. ती म्हणाली, "मावशी सांगा ना काय काम आहे?" "हे बघ, तू मला मावशी म्हटलंस याचा खूप आनंद आहे. मी एकटी आहे आणि मला कोणाची तरी सोबत हवी आहे गप्पा मारायला या क्षणी तरी." हे ऐकताच एका कट्ट्यावरती शांतपणे बसली आणि मला म्हणाली, "बसा की, मी तर रिकामीच आहे. मारूयात की आपण गप्पा." मग मी तिचं बोलणं ऐकलंय याविषयीचा उच्चारही न करता आयुष्यात प्रत्येक गोष्टीला किती पर्याय असतात, असं काहीसं तिला कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून सांगत राहिले. आमचं बोलणं झाल्यावर ती मला माझ्या खोलीपर्यंत पोचवून तिच्या खोलीकडे निघून गेली. अशा प्रकारचं सामाजिक कार्य मी आत्तापर्यंत कधीच केलं नव्हतं, पण मला असं काही करता येतं याची जाणीव आनंद देऊन गेली. श्रीहरीचा फोन आला. "काय आई, नवीन मैत्रिणी वगैरे भेटले का नाही?" "हो रे, रोज नवीन मैत्रिणी भेटतात. फ्लोटिंग फ्रेंड्स." श्रीहरी हसत हसत म्हणाला. मलाही हा नवीन शब्द खूप आवडला. असेच अधूनमधून मुलांचे फोन येत होते. मित्रमैत्रिणी, नातेवाईकांचे फोन येत होते. फक्त मोहन मात्र फोन करत नव्हता. इथे तसे मजेत दिवस चालले होते. नवीन मैत्रिणी भेटत होत्या. स्त्रियांना स्वतःविषयी बोलायला खूप आवडतं आणि दुसऱ्यांविषयी जाणून घ्यायला आवडतं हे लक्षात आलं. त्यांच्या भरभरून बोलण्याच्या स्वभावामुळे त्यांचं मन मोकळं होतं. या गोष्टीबरोबर एक गोष्ट लक्षात आली, की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात कोणती ना कोणती समस्या आहेच. आपण उघडपणे आपल्या समस्येविषयी का बोललो नाही, असं मनात येऊन गेलं. आपल्याला परक्या लोकांसमोर बोलायला आवडत नाही. मुलांसमोरही बोलायला आवडत नाही. मग कमीत कमी या डॉक्टर पुढे बोलायला काय हरकत आहे? शिवाय डॉक्टर आपल्या मुलांच्याच वयाची आहे. कदाचित त्या दृष्टीनं ती मला समजून घेऊ शकेल, असं मनात आलं.
या डॉक्टर फक्त काही दिवसांसाठीच आपल्यासोबत असणार आहेत. नंतर कदाचित त्यांचा आणि आपला आयुष्यात कधीही संबंध येणार नाही. बोलून तर बघू, मोकळं होता येतंय का? असे विचार मनाच्या डोहात हिंदकळत राहिले. मी डॉक्टरकडे गेले. यावेळी मला बघता डॉक्टर म्हणाली, "काय कसं वाटतं इथे?" "खूप छान." मी हसून उद्गारले. "पण डॉक्टर मला माझी स्ट्रेसची गोळी कमी करायची आहे." "होईल, होईल. नक्कीच कमी होईल. पण तसं कारण शोधण्यासाठी." "मला माहिती आहे त्याचं कारण डॉक्टर." तिला मध्येच तोडत मी गंभीरपणे म्हणाले, "तुमची हरकत नसेल तर मला ऐकायला आणि समजून घ्यायला निश्चित आवडेल. त्याप्रमाणे आपण काही उपायही करू शकतो." ती म्हणाली, तिच्या डोळ्यात माझ्या आयुष्याविषयीचे अनेक प्रश्न थैथयाट करत होते. "डॉक्टर, माझा नवरा थंड आहे." थंड हा शब्द थोड्या वेगळ्या परिमाणात मी वापरतीये. म्हणजे भाजीत मीठ नसेल तर तो थंडपणे बिना मिठाची भाजी खातो. सांगतही नाही की भाजीत मीठ नाही किंवा स्वतःहून मीठ घेतही नाही. मी कोणताही पदार्थ केला तर कधीच त्याचं कौतुक करत नाही, पण उष्टाही टाकत नाही. मी खूप एक्साईट होऊन बोलते तेव्हा तो थंडपणे ते ऐकून घेतो. कोणतीही रिॲक्शन देत नाही. कधी चिडत नाही, कधी हक्कही गाजवत नाही. माझी मुलगी 32 वर्षांची आहे आणि मुलगा 29 वर्षाचा आहे. गेल्या वर्षीपर्यंत माझी नोकरी चालू होती. मुलांचं संगोपनही चालू होतं. मुलांशी संवाद चालू होता. त्यामुळे फारसं काही वाटलं नाही. हा मात्र मुलांशी कधी खूप भरभरून बोलला नाही, खळखळून हसला नाही. त्याचा तसा कोणता त्रास नाही. पण त्याच्या या थंडपणाचा मला अलीकडे खूप उबग आलाय. दोन्ही मुलं घराबाहेर आहेत. मुलीचं लग्न झालंय म्हणून आणि मुलगा नोकरीसाठी म्हणून. 24 तास आम्ही दोघं एकत्र असतो. कधी-कधी तर डिव्होर्स घ्यावासा वाटतो. मुलं, नातेवाईक, समाज या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मला त्याच्यापासून वेगळं राहावंसं वाटतंय. पण मला जे वाटतंय ते मी मनातच ठेवून आहे. कुणाही पुढे आजपर्यंत त्याचा उच्चार केलेला नाही. मला दम लागला आणि मी बोलायचं थांबले. काही क्षण शांततेत गेल्यावर डॉक्टर म्हणाली, "ही माइल्ड स्क्रिझोफेनियाची लक्षणं आहेत. एखाद्या व्यक्तीकडनं आपण प्रतिसाद म्हणून अपेक्षा बाळगून असतो. ती पूर्ण न झाल्यामुळे आपण मानसिक आजारी होतो. अशा घटनांचे परिणाम म्हणून आपण सतत अस्वस्थ राहतो. यासाठी गोळ्या सुरू कराव्या लागतात. त्यामुळे काही काळ आराम मिळतो, पण कुठेतरी गोळ्या थांबवणंही आवश्यक असतं, नाहीतर त्या गोळ्यांचे खूप दुष्परिणाम होतात शरीरावर. यासाठी तुम्ही स्वतः खूप काही करू शकता. म्हणजे वेगवेगळ्या इतर गोष्टींमध्ये मन रमवणं. तुम्ही आता निसर्गोपचार केंद्रात आलाय, त्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये तुमच्या शारीरिक शुद्धीकरणामुळे मानसिक संतुलन ठीक होऊ शकतं. बाकी आपण प्रयत्न करू, नेमकं काय करता येईल. मी डॉक्टरला भेटून बाहेर पडले. समोरच्या बागेतल्या पारावर एक बाई बसलेली दिसली. या बाईला खरं तर मी 2-3 दिवस पाहत होते. मनात म्हटलं तिच्याशी जाऊन गप्पा कराव्यात. "माझं नाव संध्या वेदपाठक. आपलं नाव?" "मी मनीषा चव्हाण." "कुठून आलात?" "मुंबईवरून." "अरे वाह! मी पण मुंबईवरून." "मी मुंबईत गोरेगावला राहते." "हो का? मी सायनला हं." "2-3 दिवस झाले मी तुम्हाला बघतीये. तुम्ही खूप आनंदी दिसता. कारण?" ती म्हणाली, "खरं सांगू का?" मी हसले आणि मग ती पुढे बोलायला लागली. "माझे मिस्टरनं 1 महिन्यापूर्वी हे जग सोडून गेले." माझा चेहरा प्रश्नांकित. ती पुढे म्हणाली, "माझं विधान ऐकून तुम्ही चरकला असाल, पण खरं सांगू का? लग्नाच्या दिवसापासून या माणसाने मला प्रचंड छळलं. मी बसायला गेले तर का बसतेस? मी एखादा पदार्थ केला तर हाच का पदार्थ केला? एखादा पदार्थ खाताना तिखटच का जास्त? मीठ का कमी?" मला या माणसाने आयुष्यभर फक्त छळलं. आता तो गेला. लोकांना वाटतंय की मी दुःखी आहे. पण खरं सांगू का, मी खूप आनंदी आहे. हे मी माझ्या घरच्यांना, नातेवाईकांना नाही सांगू शकत, पण तुमच्याशी बोलले. तुम्हाला मी विक्षिप्त आहे असं तर नाही ना वाटलं? "नाही, नाही हो.
असंच आनंदी राहा. असं पुटपुटत मी माझ्या खोलीत आले. थोड्या वेळानं माझ्या खोलीबाहेर ठेवलेली मातीची पट्टी मी डोळ्यांवर ठेवली. माझे डोळे गार झाले. 5 मिनिटात मला शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी मी उठले ते नवीन संध्या वेदपाठक होऊनच. मी या विश्रांतीच्या काळात फार बदलून गेले होते. आत्तापर्यंत माझ्या शरीराचं शुद्धीकरण चाललेलंच होतं. सकारात्मक विचारानं मनाचं शुद्धीकरण झालं. दुसऱ्या दिवशी मी माझ्या स्ट्रेसची गोळी घेतली नाही. मग पुढचे 4 दिवसही ती गोळी घेतली नाही. मला कुठलाच त्रास झाला नाही. म्हणजे मला माझ्याकडूनच माझ्या आयुष्यातली एक गोळी कमी करता आली. चौथ्या दिवशी न राहून मी मोहनला फोन केला. मी हॅलो म्हणताच त्यांनी अधीरतेनं विचारलं, संध्या अगं कधी येतेयस? मी वाट पाहतोय गं. त्याचा कातर स्वर ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. मी त्याला म्हटलं, मलाही तुझी खूप आठवण येते रे. मी आज आणि आत्ता इथून निघून येते. तू तिथेच थांब. मी पोचतो तासा 1.5 तासात. हे बघ मी निघालो गाडी घेऊन. तू येतोयस याचा आनंद आहे, पण गाडी आरामात चालव हां. इथल्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायला तसाही मला तास 1.5 तास लागेलच. मोबाईल खाली ठेवून मी फाईल उचलली आणि सगळ्या ट्रीटमेंट वॉर्डमध्ये जाऊन त्याच्यावर सह्या घेतल्या. माझी खोली साफ करणाऱ्या बाईपासून मला सेवा पुरवणाऱ्या सगळ्यांना थोड्याफार प्रमाणात टीप दिली. संस्थेला डोनेशन दिलं. सरतेशेवटी माझी फाईल घेऊन मी डॉक्टरकडे गेले. डॉक्टर निकिता हसून म्हणाली, या संध्या मॅडम, टुडे यू आर लुकिंग व्हेरी फ्रेश. कोणालाही आपलं कौतुक आवडतं. मी खुश होऊन म्हटले, खरंच? होय हो, अगदी खरं. डॉक्टर, मी निरोप घ्यायला आली आहे. म्हणजे मी 3 दिवस आधीच डिस्चार्ज घेते. काही कारण म्हणजे हरकत नसेल तर सांगा. मला माझ्या मिस्टरांची खूप आठवण येते, त्यामुळे दॅट्स ग्रेट मॅडम. ही तर आनंदाची बातमी आहे. अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे गेल्या 4 दिवसात मी स्ट्रेसची गोळी घेतलेली नाही. काय? हो. नाव पण अशी डॉक्टरांना न विचारता गोळी बंद करायची नसते. असो, असंच आनंदात राहा. तुमची बीपीची गोळीसुद्धा काही दिवसात बंद होऊ शकते. सॉरी डॉक्टर, स्वतःवर एक प्रयोग करून बघितला, पण मी मनापासून आपले आभार मानते. असं म्हणत मी त्या केबिनमधनं बाहेर पडले तर समोर हसऱ्या चेहऱ्यानं मोहन उभा होता, हातात चावी फिरवत. कोणाचीही पर्वा न करता सरळ त्याला मिठी मारली आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. मोहननी मला घट्ट त्याच्या छातीशी धरून ठेवलं. शरीराच्या वेगवेगळ्या भागाचं शुद्धीकरण झालेलंच होतं. जगात इतकी दुःख आहेत त्या अनुभवल्यावर आपण किती सुखी आहोत याची जाणीव मनाला झाली आणि मनाचं शुद्धीकरण झालं. मोहनच्या मिठीत आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होत असल्याची भावना जागृत झाली. त्याच क्षणी माझ्या आत्म्याचंही शुद्धीकरण झाल्याचं तीव्रतेनं आतूनच अनुभवलं. सर्वांग पिसासारखं हलकं हलकं झालं. गाडीची मागची डिक्की उघडून मोहननी भराभर माझं सामान आत टाकलं. गाडीचं दार उघडून मला हाताला धरून आत बसवलं. निसर्गोपचार केंद्राबाहेर सफाईदारपणे गाडी काढली. मोहनचा उजवा हात स्टिअरिंगवर होता आणि डाव्या हाताने त्याने माझा उजवा हात घट्ट धरून ठेवला होता. शब्दाविना संवाद सुरू झाला होता. मी गाडीतला स्टिरिओ ऑन केला आणि गाणं सुरू झालं. मनशुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगाड्या भीती कशाची, परवा बेकुणाची, मनशुद्ध तुझं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात प्रतिभा सराफ लिखित शुद्धीकरण ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा लाईक करा, कथेचा व्हिडिओ हाईप करा, जेणेकरून तो जास्तीत जास्त कथाप्रेमींपर्यंत पोहोचेल. या कथेचा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि सर्वांना दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती मात्र जरूर करा. आत्तावरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक केल्यावर चॅनल सबस्क्राईब करता येतं हे लक्षात घ्या. भेटूयात अशाच उत्तम लेखकांच्या उत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.